बातम्यांचा। पहिली बातमी आहे, राज्यात लवकरच मोठा आणि तिसरा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या विधानानं आता सर्वत्र चर्चांना उधाण आलंय। झालंय असं की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात। पडद्यामागे या घडामोडी सुरू आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षामध्ये या हालचाली घडताना पाहायला मिळतात। विरोधकांची देशभरातली जी विरोधक आहेत त्यांनी विरोधी पक्षांनी आपली एक आघाडी तयार केली। इंडिया आघाडी ही केंद्र सरकारच्या मोदी सरकारच्या विरोधात आता ही आघाडी तयार झालेली आहे। या आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने इंडिया आघाडीची पावलं महत्त्वाची मानली जातात। त्याचबरोबर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सुद्धा भाजपच्या विरोधात आता जोरदार तयारी करत आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी महत्त्वाची मानली जाते। महत्त्वाचं म्हणजे या महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात सध्या बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर दुसरीकडे सत्ताधारी महायुती सरकारच्या सुद्धा जागा वाटपासंदर्भात बैठका पार पडतात, पत्रकार परिषद होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अशा या वातावरणात सध्या भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केलंय महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत, त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा सध्या गिरीश महाजन यांनी केलेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राज्यात भूकंप झाल्याचं पाहायला मिळेल, राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी हे भाकीत वर्तवलेलं आहे। प्रसार माध्यमांशी बोलत असताना गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। या संदर्भात बोलताना महाजन असं म्हणाले आहेत की बघा, निवडणुकीच्या आधीच राजकीय भूकंप होईल, आपल्याला कळेल कुठल्या कुठल्या पक्षात काय काय घडतंय, पण निश्चितच निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच पुढच्या 15 ते 20 दिवसात मोठे भूकंप झाल्याचं पाहायला मिळेल असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। आता हे गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य जे आहे ते महत्त्वपूर्ण मानलं जातंय। नक्की गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला का महत्त्व प्राप्त झाले ते आता थोडक्यात समजून घेऊयात। खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी ही राज्यातली दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर आता पुढचा नंबर काँग्रेसचा लागणार असं कुठेतरी अशा चर्चा आधीपासूनच सुरू झाल्या होत्या। मागच्या अनेक दिवसांपासून या चर्चा दबक्या आवाजात किंवा इतर विरोधकांकडून या चर्चा सुरू होत्याच आणि आता त्यातच काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या भोवती कुठेतरी ही जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत होती। ती म्हणजे काँग्रेसमधले काही नेते असतील, विशेषतः अशोक चव्हाण यांच्याबाबत हे बोललं जात होतं। अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधला एक गट जो आहे तो काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे अशी चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून रंगलेली होती आणि अशाच या वातावरणात आता गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे गिरीश महाजनांच्या या वक्तव्याला कुठेतरी महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अशोक चव्हाण यांच्या संदर्भात जे बोललं जातं, ज्या बातम्या येतात त्या अफवा आहेत किंवा या बातम्या खऱ्या नाहीत असं म्हणत अशोक चव्हाण यांनी दरवेळी त्यांच्या पक्ष सोडून जाण्याबाबतच्या चर्चांचं खंडन केलेलं आहे। दरवेळेस अशोक चव्हाण त्या संदर्भात असंच म्हणतात की मी असं कुठलीही भूमिका आमची नाही, आम्ही काँग्रेसमध्येच राहू, आम्ही काँग्रेससाठीच लढणार वगैरे असं म्हणत अशोक चव्हाण नेहमीच अशा त्या चर्चांचं खंडन करताना पाहायला मिळतात। मात्र असं जरी असलं तरी काँग्रेसही आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचाही नंबर लागू शकतो असं कुठेतरी म्हटलं जात असतानाच गिरीश महाजन यांनी हे जे वक्तव्य केलंय की 15-20 दिवसांमध्ये राजकीय भूकंप पाहायला मिळेल, त्यामुळे तिसरा राजकीय भूकंप म्हणजेच काँग्रेसमधलाच असू शकतो, काँग्रेसही फुटू शकते अशा चर्चांना सध्या उधाण आलंय गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे। त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या आधी भाजपकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा डाव टाकण्यास भाजपची तयारी सुरू आहे असंही म्हटलं जाते। भाजप मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे। त्यात लवकरच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्याची सुद्धा शक्यता आहे आणि
या पार्श्वभूमीवर सुद्धा गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे। आपल्याला माहितच आहे की येत्या 10 जानेवारीला शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत। हा निर्णय नेमका काय असेल ही चर्चा आहेच। हा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागेल, उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने लागेल, या अशा चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय। दुसरं म्हणजे गिरीश महाजन यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्याला इतकं महत्त्व का प्राप्त झालंय, त्याचं दुसरं एक कारण म्हणजे गिरीश महाजन हे भाजपचे एक महत्त्वाचे नेते मानले जातात। विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा ते निकटवर्तीय मानले जातात, फडणवीसांच्या ते जवळचे नेते मानले जातात। इतकंच नाही तर गिरीश महाजन यांची भाजपमधली ओळख जी आहे ती कुठेतरी संकटमोचक, भाजपचे संकटमोचक नेते अशी सुद्धा एक ओळख गिरीश महाजन यांची निर्माण झालेली आहे। त्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले ते मानले जातात, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय। राज्यात आगामी ज्या निवडणुका होणार आहेत आगामी काळात किंवा त्या पार्श्वभूमीवर ज्या काही राजकीय घडामोडी घडतील त्या दृष्टीने सुद्धा गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जाते। विशेषतः येत्या 10 जानेवारीला जी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देणार आहेत, जो निकाल जाहीर करणार आहेत, तो निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने लागेल, याबाबत जर का हा निकाल जर आहे तर समजा उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने हा निकाल लागला तर यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे। इतकंच नाही तर कदाचित हे सरकार जे आहे महायुतीचं सरकार ते सुद्धा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकनाथ शिंदे यांच्यासह जे 16 आमदार आहेत शिवसेनेतले ते तर अपात्र जर समजा ठरले, जर हा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर अर्थात हे 16 आमदार अपात्र ठरतील आणि त्यामुळे कुठेतरी सरकारवर याचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकार सुद्धा कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि हे जर सरकार कोसळलं तर यानंतर शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या भवितव्याचं काय असा प्रश्न सुद्धा उद्भवला आहे। शिंदे सरकारही कोसळू शकतं, पण निकाल जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर मात्र हे जे सरकार आहे सध्याचं ते सरकार पुढची राहिलेला त्यांचा कार्यकाळ असाच पूर्ण करू शकतं। हे सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल किंवा अपात्रतेच्या प्रकरणाआधीच गिरीश महाजन यांनी हे जे वक्तव्य केलंय त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला आता महत्त्व प्राप्त झालंय। नेमकं 15 ते 20 दिवसात काय घडणार, गिरीश महाजन यांनी जो दावा केला आहे त्याप्रमाणे नक्कीच असं काही घडणार की असं काही नसेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे अयोध्येच्या सोहळ्यासाठी राज ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अयोध्येच्या राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अद्याप तरी निमंत्रण आलेलं नाही, निमंत्रण पत्रिका यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते। अयोध्येत आपल्याला माहित आहे की 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे। हा लोकार्पण मोठ्या थाटात पार पडणार आहे। या निमित्तानं देशभरात मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। भव्य दिव्य असा हा सोहळा असणार आहे। या सोहळ्यासाठी देशातल्या अनेक दिग्गज मंडळींना, कलाकार असतील त्यात किंवा इतर राजकीय महत्त्वाचे जे नेते असतील, वरिष्ठ नेते असतील त्यांना आणि कलाकारांना, महत्त्वाचे जे खेळाडू आहेत देशभरातले असे सेलिब्रिटीजना सर्वांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र अयोध्येतली जी जागा आहे किंवा प्रत्येकाला, देशातल्या प्रत्येकांना ही तिथं बोलावता येणं शक्य नाहीये। मात्र जी खास असतील किंवा VIP लोक असतील अशा व्यक्तींना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर इतर जे सामान्य नागरिक असतील ज्यांना तिथं थेट पोहोचता येणार नाही, प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही त्या दिवशी, त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुद्धा पुरवण्यात आलेली आहे। मात्र याच पार्श्वभूमीवर आता देशभरातले जे दिग्गज मंडळी असतील, दिग्गज त्यापैकी संत महंत जे असतील त्यांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातून जवळपास 889 व्यक्तींना राम मंदिरच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे। त्यापैकी 534 हे विशेष निमंत्रित आहेत। त्यामध्ये
उद्योग असेल, क्रीडा, कला तसंच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे। त्याचपैकी महाराष्ट्रातल्या जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधून 355 साधू संतांना सुद्धा या सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलेलं आहे। मात्र अयोध्येत हे जे आपण बोलतोय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीचं हे जे निमंत्रण आहे याची तयारी एकीकडे जोरदार सुरू आहे। मोठ्या संख्येनं इथं भाविक दाखल होणार असल्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। मात्र त्या दृष्टीने सुद्धा केंद्र सरकारकडून आणि तिथल्या सरकारकडून राज्य सरकारकडून पावलं उचलण्यात येत आहेत। मंदिरच्या ट्रस्टकडून सुद्धा आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात येत आहेत। भाविकांची गैरसोय होऊ नये त्यांची यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत आणि विशेष रेल्वे स्थानक किंवा विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत। मात्र या सर्वांमध्ये राजकीय पक्षांचे काही पक्षप्रमुख असतील किंवा अध्यक्ष असतील, खेळाडू असतील, चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील किंवा देशातले आपले मोठे उद्योगपती असतील, या सर्वांना कुठेतरी आमंत्रण देण्यात आले आहे। मात्र महाराष्ट्रातून अद्यापही ठाकरे बंधू म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांना मात्र निमंत्रण पत्रिका गेलं नसल्याचं बोललं जातंय। अद्यापही या 3 महत्त्वाच्या आणि राज्यातल्या बड्या नेत्यांना निमंत्रण गेलं नसल्यानं कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्रात जे आपण म्हणतोय की 889 जो मी उल्लेख केला 889 व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले, त्यापैकी ही जी संख्या आहे महाराष्ट्रातल्या विशेष निमंत्रित व्यक्तींची ती 534 आहे। त्यापैकी कोकणातून जवळपास 397 जण आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून 84 व्यक्ती असतील, तर मराठवाड्यातून 17, विदर्भातून 36 आणि अशी ही एकूण 534 लोकांची यादी असणार आहे। त्यापैकी महाराष्ट्रातले जे साधू संत असणार आहेत त्यांचा आकडा सुद्धा 355 पर्यंतचा आहे। महाराष्ट्रातून 355 साधूंना निमंत्रित करण्यात आलं आहे। त्यापैकी कोकणातले 74, पश्चिम महाराष्ट्रातले 124, विदर्भातून 77 आणि मराठवाड्यातून 80 अशी ही संख्या असणार आहे। यापैकी 350 हे VVIP असणार आहेत। त्याचबरोबर देशभरातून जर का आपण पाहिलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले आहे। पण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांना मात्र या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। याशिवाय शरद पवार यांना सुद्धा हे निमंत्रण अजून तरी पोहोचलेलं नाही। मात्र असं असलं तरी लवकरच या नेत्यांना सुद्धा हे निमंत्रण पत्रिका पोहोचेल असंही बोललं जाते। त्यामुळे या 3 नेत्यांना निमंत्रण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेलच। मात्र यापूर्वी शरद पवार यांना या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी शरद पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की मला अद्याप तरी या कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं नाही आणि आलं तर मग काय करणार असा प्रश्न माध्यमांनी शरद पवार यांना विचारला होता। जर का या सोहळ्याचं तुम्हाला निमंत्रण आलं तर तुम्ही जाणार का असा सवाल यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला होता। त्यावर शरद पवार असं म्हणाले होते की राम मंदिराच्या निर्मितीवर मी समाधानी आहे। देव हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो। माझ्याही 1-2 ठिकाणी श्रद्धा आहेत, मी तिथं जात असतो, पण अद्याप मला या अयोध्येच्या सोहळ्याचं निमंत्रण आलेलं नाही आणि आलं तर मी जाणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली होती। त्यामुळे शरद पवार यांना निमंत्रण आलं तरी ते जाणार नाहीत असं बोललं जात आहे किंवा अशा स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले। मात्र खरंच जर का हे निमंत्रण आलं तर शरद पवारही जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर ठाकरे गटाकडून याबाबत हे जे निमंत्रण आलेलं नाही त्यावरून स्वतः उद्धव ठाकरेंनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली आहे। पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं। आपल्याला निमंत्रण आलं नसल्याची नाराजी त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवली होती। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा याबाबत असं सांगितलं की मलाही अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण आलेलं नाही। त्यामुळे नक्कीच या नेत्यांना या सोहळ्याचं आमंत्रण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे मागच्या 10 वर्षात महाराष्ट्रावर अन्याय झाला असल्याचं म्हणत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना एक पत्र लिहिलंय। अत्यंत खरमरीत हे पत्र लिहिलेलं आहे। अयोध्या आणि गोव्यातील विमानतळांच्या नामकरण झालं, त्याचं स्वागत केलंय उद्धव ठाकरे यांनी। मात्र त्याच सोबत त्यांनी कुठेतरी ज्योतिरादित्य सिंधिया यांना फटकारलं सुद्धा आहे। केंद्र सरकारला नामकरणाविषयीच्या धोरणाची सुद्धा यावेळी त्यांनी आठवण करून दिली आहे। महाराष्ट्रातले जे 2 विमानतळ आहेत त्या विमानतळांच्या नामकरणासाठी दोनदा पाठवलेल्या प्रस्तावाचं काय झालं असा सवालही या पत्रातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारलाय। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना हे पत्र पाठवलंय। या पत्रात त्यांनी छत्रपती संभाजीनगर असेल आणि नवी मुंबईचं विमानतळ असेल, या दोन्ही विमानतळांच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावल्यात। तसंच या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला सुद्धा कुठेतरी खडेबोल सुनावले आहेत। अयोध्येत खरं तर आपल्याला माहीतच आहे की नुकतंच अयोध्येच्या विमानतळाचं नामकरण करण्यात आलंय। महर्षी वाल्मिकी असं या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा इथं उत्तर प्रदेशमध्ये नुकताच दौरा झाला आणि या दौऱ्यापूर्वीच हे नाव जे आहे विमानतळाचं ते बदलण्यात आलं होतं आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी इथं दाखल झाले आणि या विमानतळाचं उद्घाटन, या विमानतळाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं। याशिवाय आणखी काही विमानतळाच्या नामकरणाचं उदाहरण देऊन उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराष्ट्रालाच अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा का लागतो असा सवालही विचारलाय। नेमकं या पत्रात उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं ते आता पाहूयात। अयोध्येतील विमानतळाचं महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याचं मी मनापासून स्वागत करतो। या विमानतळामुळे प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरूंना अयोध्येला सहज पोहोचता येईल। त्याचप्रमाणे मोपा गोवा येथील विमानतळाला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख आहे। मात्र महोदय, या नावांचं नामकरण स्वागतार्ह असलं तरी अत्यंत नम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देणे आमचं कर्तव्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनं 2 विमानतळाच्या नामकरणास मान्यता दिली होती आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सुद्धा ती पुढे पाठवली होती अशी आठवण या पत्रातून उद्धव ठाकरे करून देत आहेत। पुढे उद्धव ठाकरे या पत्रात असं म्हणतात की औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। तसंच नवी मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याला सुद्धा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण आम्ही प्रस्तावित केलेलं होतं। आम्ही हे 2 प्रस्ताव अनुक्रमे 2020 आणि 2022 मध्ये पाठवलेले होते। आम्हाला विविध स्तरांवरून सांगण्यात आलं की कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर विमानतळ ज्या शहरामध्ये आहे त्या शहरावरून त्या विमानतळाला नाव देण्यात यावं। भारत सरकारच्या अशा या धोरणामुळे हा विलंब होतो आहे अशी तांत्रिक अडचण आम्हाला सांगण्यात आली होती। आता दोन्ही विमानतळांना व्यक्तींचीच नावं देण्यात आली आहेत, म्हणजेच यावेळेस ते उत्तर प्रदेशच्या आणि गोव्याच्या विमानतळाचा संदर्भ देत आहेत असं त्यांनी या पत्रात म्हटलंय की आता दोन्ही विमानतळांना व्यक्तींचीच नावं देण्यात आली आहेत। हाच नियम आमच्या महाराष्ट्राच्या विमानतळांना सुद्धा लागू होतो का याची माहिती द्यावी असं पत्रात उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तसंच पुढे ते असंही म्हणतात की भारतातल्या 2 विमानतळांना 2 व्यक्तींची नावं देण्यात आलेली आहेत, हे पाहून खरोखरच आनंद झालाय आणि या 2 विमानतळांना लागू होणारे नियम आमच्या राज्यातल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या 2 विमानतळांना सुद्धा लागू होतात का हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो। महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागलाय। आम्ही विमानतळांना ज्या 2 व्यक्तींची नावं दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी ती पाठवली आहेत त्यात त्यांना परिचयाची गरज नाही। ज्या व्यक्तींची ही नावं देण्यात आली आहेत त्यांच्या परिचय वेगळा करून देण्याची गरज नाही। तरीही लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब हे चिंतेचं कारण वाटतं असा टोला सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केलं जात असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे दिबा पाटील यांचंही समाजासाठी मोठं योगदान आहे, त्यामुळे या दोन्ही विमानतळाच्या नामकरणाची
प्रक्रिया जी आहे ती वेगाने करावी अशी मागणी सुद्धा या पत्रातून उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आता या उद्धव ठाकरे यांच्या या पत्राला केंद्र सरकारकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे, शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची हत्या झाल्यानं राज्यभरात खळबळ उडालेली आहे। या हत्ये प्रकरणामुळे कुठेतरी राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा गुन्हेगारी जी आहे या गुंडांची हे वाढणार का असा प्रश्न सध्या विचारला जातोय। विरोधी पक्षांकडून सुद्धा राज्य सरकारवर आणि विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारले जातात। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जाते आणि या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र हे जे प्रकरण आहे शरद मोहोळ या गुंडाची जी हत्या झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी पुण्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं असल्याचं पाहायला मिळतंय। शरद मोहोळची भर दिवसा गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली आहे। या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक सुद्धा केली आहे। त्यापैकी या शरद मोहोळचा ज्याने खून केला तो त्यापैकीचा मुख्य आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे। साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असा त्या व्यक्तीचं नाव आहे, त्या आरोपीचं नाव आहे। यामुळे कुठेतरी एक वाद झालेला पाहायला मिळतोय। खरं तर ही हत्या जी आहे ती आर्थिक वाद आणि जमिनीचा वाद असल्यामुळे करण्यात आली असल्याचं समजतं आहे। पोलिसांकडून याची चौकशी जी आहे ती सुरू आहेच। मात्र भर दिवसा पुण्यात अशी हत्या होताना पाहायला मिळते। हा जो परिसर आहे तिथं भर दिवसा पुण्यात ही हत्या करण्यात आली आहे। त्यापैकी त्यावरूनच खरं तर आता कुठेतरी राजकीय स्वरूप येतंय या प्रकरणाला पाहायला मिळतंय। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले होते। कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी हा टोला लगावला होता। मात्र या प्रकरणामुळे आता पुन्हा राज्यात गुन्हेगारी वाढणार का असा सवाल निर्माण झालेला असतानाच या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात फडणवीसांनी यावेळी काय म्हटलंय। शहरात येत असताना पुणे शहरामध्ये एका कुख्यात गुंडाचा खून झालेला आहे। कुठेतरी राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली का आणि यातून गँगवॉर पुन्हा उभारू शकते का? कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंडाची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही। भाऊ, आज तुम्ही शहरात येत राज्यात कोणताही गँगवॉर होणार नाही। कुख्यात गुंडाची हत्या ही त्याच्या म्हणजेच शरद मोहोळची हत्या ही त्याच्याच साथीदारानं केली आहे। गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करतं। त्यामुळे गँगवॉर होण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पुढची बातमी आहे महालक्ष्मी रेसकोर्स बाबत। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात बोलताना या महालक्ष्मी रेसकोर्स बाबत गंभीर आरोप केले आहेत। महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन ही राज्य सरकारच्या एका जवळच्या बिल्डरकडून हडपण्याचा डाव सुरू आहे असा आरोप यावेळी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। शुक्रवारी या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी या संदर्भात हा आरोप केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 226 एकर खुल्या जागेची आभासी विक्री आणि जमीन बळकावण्यास सहमती दर्शवली आहे अशी पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर केली आहे। त्यामुळे मुंबईतला हे जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे या परिसरातल्या त्या मुद्द्यावरून आता कुठेतरी पुन्हा राजकारण सुरू होताना पाहायला मिळतंय। रेसकोर्सच्या जागेसंदर्भात मागच्याच महिन्यात एक बैठक झाली होती आणि या बैठकीत 2-3 व्यक्ती मुंबईतली मोकळी जमीन कंत्राटदार बिल्डरला देऊ शकत नाही, या मोकळ्या जागेवर एक वीटही रचू देणार नसल्याचा इशारा सुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिलाय। आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही राज्य सरकारच्या जवळच्या बिल्डर मित्राकडून बळकावण्याचा प्रयत्न होत असून संबंधित बिल्डर हा
त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकावत असून करार करण्यासाठी दबाव टाकतोय असा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा हे ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय. या ट्विटमध्ये त्यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी यात असं म्हटलंय की रेसकोर्सच्या जागेसंदर्भात 6 डिसेंबर 2023ला सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीत रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब म्हणजेच RWITC या व्यवस्थापनाचे 4 जण आणि 4 वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त सुद्धा उपस्थित होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही निकषांवर 226 एकर खुल्या जागेची आभासी विक्री आणि जमीन बळकावण्यास सहमती दर्शवली असल्याचं यामध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर 91 एकर जमीन RWITC कडे ठेवली जाईल आणि उर्वरित जी जागा आहे ती मुंबई महापालिका विकासासाठी स्वतःच्या ताब्यात घेईल मुंबई महापालिका आणि व्यवस्थापनासाठी 30 वर्षांच्या भाडे करारावर स्वाक्षरी केली जाईल. या प्रस्तावाला सहमती देण्यासाठी इतर घोडे मालक जे आहेत त्यांना प्रभावित करण्यासाठी मुंबई महापालिका रेसकोर्सवरील तबेले पुनर्बांधणीसाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करेल आणि जिथं व्यवस्थापनाने खर्च करायला हवा तिथं आमच्या करदात्यांच्या 100 कोटींचा वापर का केला जातोय असा सवालही या पोस्टमधून आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. आता या संदर्भात राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.